लाडकी बहीण योजना ऑगस्ट हप्ता 3,000 रुपये तुमच्या खात्यात आलेत का? तर नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी महिलांसाठी आजची बातमी खूप महत्त्वाची ठरणार आहे. कारण सध्या सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे, म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या लाडक्या बहिणीच्या खात्यात 3,000 रुपये जमा झालेत का? आणि जर 3,000 रुपये येणार असतील तर कधी येणार? आणि जुलैचा हप्ता बाकी आहे का? आणि ऑगस्टचा हप्ता वेगळा मिळणार का? आणि काही महिलांच्या खात्यात पैसे येऊनही काही महिलांच्या खात्यात अजून पैसे का आले नाहीत? म्हणजेच काही महिलांच्या खात्यात पैसे आलेत पण काही महिलांच्या खात्यात अजून पैसे का आले नाहीत? या सगळ्या प्रश्नांची माहिती आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे आलेत की नाही हे तपासताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या तेही सांगणार आहे. तर चला मग मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया. सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयांचा लाभ दिला जातो. आता सध्या जुलै महिन्याचा हप्ता प्रलंबित असल्याच्या बातम्या आहेत आणि तो ऑगस्टमध्ये देण्याबाबत माहिती समोर आली आहे. यामुळेच सोशल मीडियावर 1,500 की 3,000 अशी चर्चा सुरू झाली आहे. आता इथे खरी गोष्ट समजून घ्या. जर जुलै आणि ऑगस्ट असे 2 पात्र हप्ते एकत्र पाठवले गेले तर एकत्र रक्कम 3,000 रुपये होऊ शकते. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक महिलेच्या खात्यात 3,000 रुपये याच येतील पण जमा झाले आहेत. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, कारण सोशल मीडियावर एखादा व्हिडिओ किंवा पोस्ट पाहून लगेच विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्या खात्यात प्रत्यक्ष रक्कम जमा झाली आहे का हे तपासणं जास्त महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मग 3,000 रुपये कधी मिळणार? तर मित्रांनो, याबाबत वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या तारखा सांगितल्या जात आहेत. काही बातम्यांमध्ये ऑगस्टच्या सुरुवातीपासून किंवा रक्षाबंधनच्या आसपास होण्याची देण्याची चर्चा जी आहे सरकारकडून चालू आहे. पण अंतिम रक्कम आणि प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यात जमा होण्याची अचूक तारीख ही अधिकृत शासन निर्णय किंवा अधिकृत अपडेटवरच विश्वास ठेवून सांगता येईल. म्हणून मी तुम्हाला चुकीची तारीख सांगून गोंधळात टाकणार नाही. तुम्हाला मी चुकीचीच तारीख सांगून खोटं बोलणार नाही. पैसे जमा झाले की नाही हे तुमच्या बँक खात्यातच सर्वात आधी स्पष्ट होईल. आता एक छोटंसं काम करा. तुमच्या घरामध्ये जर कोणी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असेल तर तिच्या बँक खात्याचा SMS एकदा नक्की तपासा. बँक स्टेटमेंट पण तपासून घ्या. पासबुक अपडेट करून घ्या, कारण काही वेळा पैसे जमा झाले आताच पण SMS उशिरा येऊ शकतो. म्हणून फक्त SMSवर अवलंबून राहू नका. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे eKYC. तर मित्रांनो, तुमची eKYC पूर्ण आहे का तपासणं खूप महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र शासनाने लाभार्थ्यासाठी eKYC प्रक्रियेबाबत स्वतंत्र सूचना दिलेली आहेत आणि अधिकृत लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत लिंकवर क्लिक करून eKYC करण्याची प्रक्रिया उपलब्ध आहे. म्हणून जर तुमची eKYC अजून बाकी असेल किंवा काही माहितीची चुकीची माहिती असेल तर ती अधिकृत पद्धतीने तपासून घ्या. आता बँक खात्याबाबतही एक गोष्ट लक्षात ठेवा. या योजनेचा लाभ DBT म्हणजेच डायरेक्ट बँकमध्येच ट्रान्सफर होतो, आधार संलग्न बँक खात्याशी दिलेला जातो. म्हणून आधार आणि बँक खात्याशी संबंधित माहिती व्यवस्थित असणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या खात्यात पैसे आलेत का म्हणून लगेच योजना बंद झाली किंवा तुमचं नाव काढून टाकलं असं समजू नका. सर्वप्रथम तुमची पात्रता, eKYC आणि बँक खात्याची माहिती तपासा. आता इथे एक महत्त्वाची सूचना जी आहे लक्षात ठेवा. तुम्हाला WhatsApp किंवा सोशल मीडियावर असा मेसेज आला, लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा किंवा OTP पाठवा, तुमचे पैसे लगेच खात्यात जमा होतील. तर सावध राहा. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. OTP, UPI पिन किंवा बँकेची गोपनीय माहिती कोणालाही देऊ नका. सरकारी योजनेच्या नावाने बनावट मेसेज येऊ शकतात. आता पुन्हा आपल्या मुख्य प्रश्नाकडे येऊया. ऑगस्टमध्ये 3,000 मिळणार का? तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर योजनेचा नियमित मासिक लाभ जे आहे 1,500 रुपये आहे. जर 2 महिन्याचे एकत्र दिले तर तुम्हाला जे 3,000 रुपये मिळू शकतात. पण प्रत्येक महिन्याच्या खात्यात 3,000च येतील असे सध्या सरसकट अधिकृत पुष्टी जे आहे समजू नका. सगळ्या महिलांना 3,000 रुपये येतील हे खात्री करू नका. म्हणून तुमच्या खात्यात किती रक्कम आली आहे बँक व्यवहारातून तपासणं सुरुवात योग्य आहे. आणि हो, तुमच्या खात्यात जर 3,000 रुपये जमा झाले असतील तर कमेंटमध्ये 3,000 जमा झाले असं लिहा. आणि जर अजूनही पैसे आले नसतील तर अजूनही पैसे आलेत नाहीत असं लिहा. यामुळे आपल्या इतर बहिणींनाही परिस्थिती समजायला जी आहे मदत होईल. मित्रांनो, मला माहीत आहे की लाडकी बहिणींच्या पैशाची अनेक महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. घर खर्चासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी किंवा रोजच्या गरजांसाठी हे पैसे अनेक महिलांसाठी उपयोगी पडतात. त्यामुळे हप्त्याची तारीख कधी आहे, पैसे किती येणार आहेत हे जाणून घ्यायची उत्सुकता जी आहे साहजिकच आहे. पण त्याचवेळी आपण चुकीची माहिती पसरू नये. अधिकृत माहिती आली की अंतिम बातमी मानायची. तर आजच्या व्हिडिओचा थोडक्यात निष्कर्ष जे आहे, लाडकी बहीण योजनेचा नियमित लाभ 1,500 रुपये आहे. जुलैचा प्रलंबित हप्ता ऑगस्टमध्ये देण्याबाबत सध्या बातम्या जे आहे आलेले नाहीत. 2 पात्र हप्ते एकत्र दिले गेले तर 3,000 रुपये येऊ शकतात. पण सगळ्याच्या खात्यात 3,000 रुपये जमा झाले असे सध्या सरसकट म्हणणं योग्य नाही. त्यामुळे तुमचं बँक खातं तपासा, eKYC तपासा आणि अधिकृत अपडेटवरच जे आहे विश्वास ठेवा. तर मित्रांनो, आजची माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा
तुमच्या घरात किंवा अनोळखीमध्ये लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी महिला असेल तर हा व्हिडिओ तिच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि अशाच सरकारी योजना आणि हप्त्याच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका. मी पुन्हा भेटतो एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.